बदनापूर येथील बसस्थानकाचे उद्घाटन होऊन महिना उलटला, परंतु बसस्थानक अजूनही पडले ओसाड. कोट्यावधीचे बसस्थानक अवैध व्यसनाधीनांचा अड्डा बनण्याच्या मार्गावर. जालना जिल्ह्यातील जालना ते संभाजीनगर औरंगाबाद महामार्गावर असलेल्या बदनापूर शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बांधलेल्या नवीन बसस्थानकाचे उद्घाटन होऊन 1 महिना उलटला असला तरी अद्यापपर्यंत एसटी बसस्थानकात येत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बसस्थानक समाजकंटक आणि अंमली पदार्थांच्या व्यसन करणाऱ्यांसाठी मोक्याची छावणी बनत असल्याचे दिसून येत आहे. नवीन बसस्थानकाचे काम जवळपास पूर्ण झाले असून बसस्थानक संकुलाचे मैदान सुद्धा पूर्णपणे तयार झाले आहे. अगदी मोजकेच काम शिल्लक असल्याने येथील बसस्थानक सुरू होण्यास होत असलेल्या विलंबाचे उत्तर देण्यास मात्र कोणीही तयार नाही. बदनापूर शहरासह आसपासच्या 24 गावातील नागरिकांना आजही बदनापूर शहरातील महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. अगोदरच बदनापूर शहरामध्ये या महामार्गावर नेहमीच दोन्हीकडून वाहनांच्या आडव्या तिडव्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. शहरातील पोलीस स्टेशन पासून मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी आडवे तिडवे वाहने लावण्यात येत आहेत. प्रत्येक दुकानासमोर मोटरसायकल, ऑटो, प्रवासी वाहन इत्यादी वाहनांच्या रांगाच रांगा नेहमी दिसून येतात. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या वाहनांना येथे नेहमीच ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. अशातच एसटी बसच्या प्रवाशांना अशा घाई गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी उभे राहून बसची वाट पाहावी लागते. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, प्रवाशांना बस येईपर्यंत ताटकळत उभे राहूनच बसची वाट पाहावी लागते. प्रवाशांना डोके लपवण्यासाठी सुद्धा येथे जागा नसून रस्त्याच्या कडेला प्रवासी टीन शेड नसल्याने प्रवाशांना इकडे तिकडे सावली शोधावी लागते किंवा कुणाच्या तरी दुकानासमोर उभे राहावे लागते. या बाबींमुळे विशेष करून महिलांना त्रास सहन करावा लागतो. वर्षानुवर्षांचा हा त्रास आता तरी संपुष्टात येईल म्हणून प्रवाशांची आशा होती, परंतु कोट्यावधी रुपयांचे नवीन बसस्थानक निर्माण करून सुद्धा प्रवाशांसाठी परिस्थिती जैसे थी अशीच असल्याने कोट्यावधी रुपयांचे बांधकाम केलेले बसस्थानक लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी परिसरातील प्रवाशांची आणि नागरिकांच्या वतीने होत आहे.